सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ही, कारण मुंबईच्या भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष गणेश पांडे विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दाखल झालेली आहे। एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। विनयभंगाच्या आरोपामुळे हकालपट्टी झाली आहे आधीच गणेश पांडेची, आणि आता त्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीयेत, त्याला मोकाट सोडलाय असं जे तक्रार सुरू होती। आता भाजपच्या मैथिली जावकरांनी वर्सोव्याच्या पोलीस ठाण्यात जाऊन गणेश पांडे विरोधात तक्रार दाखल केली आहे। दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। मथुरेत जेव्हा पक्षाचं संमेलन झालं होतं त्यावेळी गणेश पांडेनं आपला विनयभंग केल्याचा आरोप मैथिली जावकर यांनी केलाय। त्यांनी आशिष शेलार जे मुंबईचे भाजप शहर अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहून लेखी तक्रार केली आहे, आणि त्यानंतर गणेश पांडेची पक्षातून तर हकालपट्टी झाली होती, पण अशा गणेश पांडे याच्यावर अजून तक्रार का दाखल झाली नाही, त्याच्यावर कारवाई का झाली नाही, म्हणजे पोलिसी कारवाई का झाली नाही असा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात येत होता। काही दिवसांनंतर आज गणेश पांडे विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला सुरुवात केली आहे। भाजपच्या मैथिली जावकर यांनी विनयभंगाचा आरोप गणेश पांडेवर केलेला आहे। सीमा दाते आपल्या प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। सीमा, वर्सोवा पोलीस ठाण्यात मैथिली जावकर दाखल झालेले आहेत, कोण कोण आहे त्यांच्याबरोबर, सध्या काय तिथे सुरू आहे? नक्कीच, खरं तर काही वेळापूर्वीच मैथिली जावकर ज्या आहेत त्या वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या लॉयरला घेऊन त्या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांचे फॅमिली मेंबर देखील आहे आणि सध्या एफआयआर दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू आहे। काही वेळातच एफआयआर दाखल होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। रुचिता, नक्कीच सीमा, बरेच दिवस मध्ये लोटले, तक्रार झाली होती, लेखी तक्रार केली होती, शहर भाजप मधनं त्यांची हकालपट्टी झाली होती, भाजपमधनं गणेश पांडेची, पण नेमकी कारवाई होत नव्हती। आज नेमकी कारवाईला सुरुवात झाली आहे, काय या प्रकरणी पोलीस पुढची कारवाई करतायत? नक्कीच, खरं तर हे जे प्रकरण आहे ते खूप दिवसांपूर्वीचं आहे आणि अद्यापही एफआयआर दाखल व्हायला हवी होती, मात्र ती एफआयआर दाखल झाली नव्हती। त्यामुळे पक्षाकडून जी कारवाई झाली पाहिजे होती ती कारवाई झाली होती, मात्र आता हे प्रकरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिला आयोगाकडे दिलंय आणि त्याचबरोबर आज स्वतः मैथिली जावकर जे आहेत त्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच एफआयआर दाखल झाल्यानंतर जी कायदेशीर कारवाई जी आहे ती पुरेपूर अशी पोलिसांकडून केली जाणार आहे। बरोबर, सीमा, थोडक्यात सांगता येईल का नेमका काय आरोप या एफआयआर मध्ये मैथिली जावकर यांनी गणेश पांडेंविरोधात केलेले आहेत? नक्कीच, खरं तर गणेश पांडे यांच्या विरोधात त्यांनी विनयभंगाचा आरोप केला आहे आणि तीच तक्रार देण्यासाठी ते सध्या आता पोलीस स्थानकात आलेले आहे आणि एकूणच एफआयआर झाल्यानंतर पुरेपूर जी माहिती आहे ती आपल्या समोर येऊ शकेल। नक्कीच सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। वर्सोव्याच्या पोलीस ठाण्यामध्ये मैथिली जावकर सध्या आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांची एफआयआर नोंदवून घेण्याचं काम सुरू केलंय। गणेश पांडे याच्या विरोधात विनयभंगाचा आरोप मैथिली जावकर यांनी केलाय।